काय चाललंय माझ्या महाराष्ट्रात? सातारा झाला, आता मालेगाव. शब्द पण फुटून आहेत. 3 वर्षाची चिमुकली होती हो यज्ञ, 3 वर्षाची. पप्पाची परी म्हणतो आपण. त्या परीला पंख सुद्धा फुटला नव्हता. पंख फुटायच्या आधीच त्या कुत्र्यानं नराधामानं कापून टाकलं, शिरडलं, तिच्यावर रेप केला. काय माझा महाराष्ट्र काय होऊन बसलाय? काय चाललंय नेमकं देवा? काय नेमकं संकट? काय नेमकं महाराष्ट्र करायचं काय? असल्यांना जन्मच का घेते ते? ह्यांनाच कळलं पाहिजे. काय अंगणात खेळत होती हो बिचारी, गरीब घरची. आई घरात काम करत होती, वडील बाहेर कामाला गेला होता बिचारा. त्या एका बहीणच्या सोबत त्याच्या वडिलाचं काहीतरी झालं आणि त्यानं त्याचा बदला म्हणून ह्या बाळाला बोलता पण येत नाही की हो. 3 वर्षाची म्हणजे काय? या बाळाला घेऊन गेला, तिच्यावर केलं, दगड घालून तिला मारून टाकलं. काय नेमकं काय? काय शब्द फुटून आहे दगड. त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे, शिक्षा होणारच आहे. सरकारला एक विनंती आहे, त्याची फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचं चालवावं खटला आणि लवकरात लवकर त्याला फाशी शिक्षण सगळ्यांसमोर द्यावी. नाही दिली तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आमच्या परीनं आम्हाला करावं लागेल. खरंच लय दुर्दैवी, म्हणजे शब्दच फुटून आहे. तर काय प्रत्येक आई वडिलांना मोठ्यांना एकच सांगणं आहे माझं की आपल्या मुलीला, आपल्या बाळाला, लेकराला कोणापाशी नका राहू. शेजाऱ्याकडे सुद्धा तुम्ही लावू नका, पाहुण्या रावळ्याकडे नाही, कुणावरच विश्वास ठेवू नका. लय म्हणजे काय चाललंय कळलं नाही. काय लय दुर्दैवी घटना घडलेली आहे सगळं. आणि ही जी कोण म्हणते ती का मुलींना शॉर्ट कपडे घालणं किंवा काय बाकीच्या गोष्टी जे म्हणते ती ना, त्यांना एक सांगायचं, जेव्हा तुमच्या बहिणीवर वेळ येईल काही तेव्हा तुम्हाला कळल. जी कमेंट करते ती, जी बोलते ती, जेव्हा तुमच्यावर घरातल्या कोणावर तरी वेळ येईल तेव्हा कळल ही काय असते ती. आपण काय म्हणतो स्त्रियांनी नीट राहिलं पाहिजे, नीट. अरे पण तुझी नजर नीट ठेवली पाहिजे ना. तू त्यांना जपा, त्यांची रक्षा करा. आणि सर्व सोशल मीडियातील माझ्या बांधवांना एक आव्हान आहे, रजिस्ट्रार असतील किंवा सोशल मीडियावरील जेवढे मीडियावाले कोण असतील त्यांना, सोशल मीडियात खूप मोठी पॉवर आहे, नक्कीच तिला न्याय मिळणारच आहे. तरी पण सर्वांनी बनवा आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळाला पाहिजे. आणि तिच्या समर्थनार्थ सर्वांनी व्हिडिओ करा. आपला महाराष्ट्र असा नव्हता राव, महाराष्ट्र महान राष्ट्र होता राव. कशाचं काय होऊन बसलंय माझ्या महाराष्ट्राचं. आई व्हायला प्रार्थना करतो, त्या बाळाच्या घरच्यांना दुःखातून सावरण्यासाठी बळ दे, असं परत घडलं नाही पाहिजे.